विद्यार्थी मित्र नमस्कार. CIS च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ग्रीनलँड बद्दलची माहिती. का हवं आहे डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड बेट? ग्रीनलँड बद्दल डोनाल्ड ट्रम्प यांची उत्सुकता एवढी का ताणल्या गेली आहे? ग्रीनलँड बेट विकत घेऊन डोनाल्ड ट्रम्पला आपलं वर्चस्व जागतिक राजकारणामध्ये सिद्ध करायचं आहे का? डेन्मार्क, नाटो या देशाकडनं ग्रीनलँड विकत घेण्याच्या डोनाल्ड ट्रम्पच्या भूमिकेला का होतोय विरोध आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती या एकंदरीतच राजकीय भूमिकेचा काय होत आहे परिणाम, या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात करणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ग्रीनलँड खरेदीचा डोनाल्ड ट्रम्पचा आहे हट्ट. का हट्ट पाळत आहेत ग्रीनलँड विकत घेण्याचा डोनाल्ड ट्रम्प? आणि मग ग्रीनलँडचं असलेलं एकंदरीत महत्व, ग्रीनलँडचं प्राकृतिक स्थान, राजकीय दृष्टिकोनातून आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून ग्रीनलँडचा चर्चेत असलेला मुद्दा जगाच्या राजकीय दृष्टिकोनातून कसा महत्वपूर्ण ठरतो, या सगळ्याच मुद्द्यांचा आपण थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ग्रीनलँड खरेदीचा डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्ट. तुम्हाला माहितीच आहे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष याला अमेरिकेने अटक करून अमेरिकेमध्ये बंदिस्त केलेला आहे. अमेरिकेचा असलेला हा जो प्रयत्न आहे एकंदरीत जागतिक पातळीवरती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करून सुपर पॉवर बनण्यासाठी अमेरिकेने केलेला हा प्रयत्न निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारणाला प्रभावित करताना आपल्याला दिसून येतो आहे. एकंदरीतच काय तर व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष जे आहेत निकोलस मादुरो यांना अटक करून अमेरिकेमध्ये घेऊन गेल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुनश्च वल्गना केलेली आहे ग्रीनलँड खरेदी करण्याची. डोनाल्ड ट्रम्पने हा प्रयत्न पहिल्यांदाच केलेला आहे असं नाही आहे. डोनाल्ड ट्रम्पने याच्यापूर्वी सुद्धा ग्रीनलँड खरेदी करण्यासाठी प्रयत्न केलेला होता. आपण जर इतिहासाचं पुनरावलोकन केलं तर एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे अलास्काला अमेरिकेने खरेदी केलेलं होतं आणि अगदी त्याच पद्धतीने ग्रीनलँड खरेदी करून ग्रीनलँडमध्ये असलेल्या नैसर्गिक साधन संपत्ती आणि ग्रीनलँडचं जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनातून असलेलं महत्वाचं प्राकृतिक स्थान याच्या माध्यमातून अमेरिकेला ग्रीनलँड आपल्या वर्चस्वाखाली आणून अमेरिकेला चायना आणि रशियाच्या आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सला राजकारणाला शह देऊन स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मनोदय, छुपा मनोदय अमेरिकेचा असलेला आपल्याला दिसून येतो. तुम्हाला तर माहितीच आहे डोनाल्ड ट्रम्प हे उद्योगपती आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय आर्थिक राजकारणामध्ये वर्चस्व प्रस्थापित करणं हे त्यांचा मुख्य उद्दिष्ट असलेला आपल्याला दिसून येतो. जो ग्रीनलँड चर्चेत आलेला आहे तो ग्रीनलँड नेमका कुठे आहे, प्राकृतिक स्थान का आहे आणि ग्रीनलँडचं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे, या सगळ्याच मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करूया. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ग्रीनलँड बद्दलची माहिती. ग्रीनलँडचं स्थान उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक महासागरामधील ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे आणि या बेटावरती असलेली नैसर्गिक साधन संपत्ती, या नैसर्गिक साधन संपत्तीवरती वर्चस्व प्रस्थापित करून अमेरिकेला सुपर पॉवर बनणे आणि आपली अर्थव्यवस्था जगात सर्वश्रेष्ठ ठरवणे आणि महत्वपूर्ण ठरवणे हे याचा पाठीमागचा उद्दिष्ट असलेला आपल्याला थोडक्यात दिसून येते. उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक महासागरातील ग्रीनलँडचं असलेलं प्राकृतिक स्थान, ज्यामुळे ग्रीनलँडच्या पश्चिमेला असलेला देश कॅनडा आणि पूर्वेला असलेला देश म्हणजे आइसलँड, तर या देशावरती सुद्धा वर्चस्व अमेरिकेला प्रस्थापित करायचं आहे. भूभागाचा जर विचार केला तर ग्रीनलँड हा उत्तर अमेरिकेचा भाग असला तरी तो सध्या डेन्मार्क या देशाच्या अखत्यारीमध्ये येतो. याचाच अर्थ असा की डेन्मार्क या देशाचं सध्या ग्रीनलँड वरती वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं आणि अमेरिकेला डेन्मार्क या देशाच्या वर्चस्वातून हा देश आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि पर्यायानं अमेरिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपलं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करायचं आहे. रशिया आणि चायना या दोन देशाचा ग्रीनलँडमध्ये असलेली गुंतवणूक, ग्रीनलँडमध्ये असलेली नैसर्गिक साधन संपत्ती, खनिज संपत्ती आणि चीनी कंपन्यांनी केलेली तिथली गुणवत्ता, अर्थातच रशिया आणि चायनाचं ग्रीनलँडमध्ये असलेलं वाढतं महत्व आणि चायना आणि रशियाचा राजकीय हस्तक्षेप अमेरिकेला कुठेतरी खटकत आहे आणि म्हणून अमेरिकेला आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वर्चस्वामध्ये चायना आणि रशियाचं वर्चस्व स्थापित होऊ द्यायचं नाही. त्या वर्चस्वाला विरोध करण्यासाठीच अमेरिका ग्रीनलँडवरती डोळा ठेवून आहे आणि म्हणून अमेरिकेला ग्रीनलँड
खरेदी करायचं आहे नव्हे तर ते खरेदी करून मिळवता येत नसेल तर अलास्का सारखंच ते पुन्हा बळकवायचं आहे किंवा व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला अटक करून व्हेनेझुएलाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न अमेरिका ज्या पद्धतीनं करत आहे अगदी त्याच पद्धतीनं रीतसर पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प प्रशासन कूटनीतीचा वापर करून ग्रीनलँड गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे। का हवं आहे अमेरिकेला ग्रीनलँड? तर ग्रीनलँडचं राजकीय महत्व जर तुम्ही या स्लाइडकडे लक्षपूर्वक पाहिलं तर ग्रीनलँडचं असलेलं भूराजनैतिक महत्व तुमच्या लक्षात येईल। ग्रीनलँडचं भूराजकीय दृष्ट्या असलेलं महत्व केवळ साधन संपत्तीपुरतं मर्यादित नाही तर अमेरिकेला ग्रीनलँड हस्तगत करून अमेरिका या देशाला चायना आणि रशियाचं वर्चस्व मोडीत काढायचं आहे आणि अप्रत्यक्षरित्या शह द्यायचा आहे कॅनडा या देशाच्या कूटनीतीला। त्याच पद्धतीनं अमेरिकेला नाटो या देशाच्या किंवा राष्ट्राच्या संघटनेला सुद्धा अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शवून जगामध्ये अमेरिकाच कसा काय सुपर पॉवर आहे हे जगाला ठासून सांगायचं आहे। म्हणूनच अमेरिका ग्रीनलँडवरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे। ग्रीनलँडचं जर आपण प्राकृतिक स्थान पाहिलं तर ग्रीनलँड हा देश उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक महासागरातील जगातील सर्वात मोठं बेट आहे आणि ग्रीनलँडचं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे बर्फाच्छादित असलेलं ग्रीनलँड या ठिकाणी शुद्ध पाण्याचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत। खनिज साधन संपत्ती ग्रीनलँड मध्ये मोठ्या प्रमाणात आहे। या खनिज साधन संपत्तीवरती अमेरिकेला वर्चस्व प्रस्थापित करून बदललेल्या राजकीय दृष्टिकोनातून अमेरिकेला स्वतःची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणे आणि त्यातनं इकॉनॉमी आणि राजकीय दृष्टिकोनातून स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करणं आणि जगाची सुपर पॉवर बनत असताना जगामध्ये आपला राजकीय आणि आर्थिक सत्ता स्पर्धक राहिलाच नाही पाहिजे हा अमेरिकेचा मूळ हेतू असलेला आपल्याला या ग्रीनलँडच्या पाठीमागील भूमिकेमध्ये दिसून येतो। जर ग्रीनलँडचा आपण जर विचार केला तर जगातील 20% शुद्ध पाण्याचे साठे ग्रीनलँडमध्ये आहे आणि मग ग्रीनलँडवरती अमेरिकेला वर्चस्व का हवं आहे तर बदलत्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचा जेव्हा आपण सामना करतोय क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग यामध्ये जगातील प्रदूषित पाण्याचे साठे लक्षात घेता शुद्ध पाण्याचे साठे उपलब्ध हवेत आणि ते शुद्ध साठे आपल्या ताब्यात असावेत म्हणून ग्रीनलँड वरती अमेरिकेचा आहे डोळा आणि अमेरिकेला पाहिजे आहे ग्रीनलँड का तर बदलते हवामान वाढते जलसंकट कारण तिसरं महायुद्ध कशासाठी होईल तर तिसरं महायुद्ध हे भाकरीसाठी आणि पाण्यासाठी होईल हे संशोधकांनी आणि वैज्ञानिकांनी अगोदरच सांगितलेलं आहे। म्हणून पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध आणि तिसरं महायुद्ध झालं असतं का तर ते पाण्यासाठी असेल कारण ग्लोबल वॉर्मिंगची समस्या ही जगाच्या समोर आलेली आहे। पाण्याचं दुर्भिक्ष आणि जलस्रोताचं प्रदूषणीकरण यामुळे जगासमोर शुद्ध पाण्याचा साठा हा सुद्धा मर्यादित स्वरूपात राहिलेला आहे। पण शुद्ध पाण्याच्या साठ्यावरती आपलं वर्चस्व असावं आणि अमेरिका फक्त तेलाचाच नव्हे ते शुद्ध पाण्याचा सुद्धा बिझनेस करायला मागे पुढे पाहणार नाही आणि त्याच्यातनं पैसा कमवणं हाच अमेरिकेचा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय राजकारणावरील मुख्य हेतू असल्याचं आपल्याला दिसते। कारण काय तर अमेरिकेला ग्रीनलँड हवा याच्यासाठी कारण ग्रीनलँड ही नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेली भूमी आहे। या ठिकाणी कोळसा या ग्रीनलँड मध्ये प्रामुख्याने कोळसा आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात आढळताना दिसतो। ग्रीनलँड मध्ये असलेला कोळसा इतर खनिजे आणि या खनिजांवरती अमेरिकेला हवं आहे वर्चस्व आणि म्हणून अमेरिकेने ग्रीनलँड येनकेन प्रकारे आपल्या ताब्यात ठेवण्याचा अट्टहास चालवलेला आहे। म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार अमेरिकेकडनं धमकी दिली जात आहे की ग्रीनलँड आम्ही कशाही पद्धतीने ताब्यात घेऊयात। ग्रीनलँड बद्दलचं जर आपण माहिती पाहिजे म्हटलं तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे आणि या बेटामध्ये वरती सध्या वर्चस्व आहे डेन्मार्क या देशाचं। डेन्मार्कच्या ताब्यात असलेलं ग्रीनलँड हिसकावून घेणे आणि त्याकरता या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने काय केलेलं आहे तर धमकी दिलेली आहे। अमेरिकेला आव्हान तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत काही महत्वाचे मुद्दे। ग्रीनलँड बाबत अमेरिकेला चीनचे सर्वात मोठे आव्हान आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा ग्रीनलँड मध्ये उत्खनन करण्यामध्ये चीनी कंपन्या पुढे आहेत आणि म्हणून ग्रीनलँड मध्ये असलेल्या साधन संपत्तीवरती अमेरिकेला वर्चस्व प्रस्थापित करून चीनला शह देणं आहे। म्हणूनच अमेरिका चीनच्या ताब्यामध्ये असलेलं ग्रीनलँड आपल्या ताब्यात कसं येईल याकरता आटोकाट प्रयत्न करत आहे। या ग्रीनलँड मध्ये असलेली जे दुर्मिळ खनिज आहेत
हे दुर्मिळ खनिज काढण्यामध्ये चायना आणि डेन्मार्कच्या कंपन्या पुढारलेल्या आहेत, किंवा चायना आणि डेन्मार्कच्या कंपन्यांचं ग्रीनलँडमध्ये असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती वर्चस्व आहे. अमेरिकेला हे वर्चस्व मोडीत काढून स्वतःच्याच ताब्यामध्ये या ग्रीनलँडमध्ये असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. ग्रीनलँडमधील साधन संपत्तीचा ताबा जवळपास चीनने घेतलेला आहे आणि अमेरिकेला ही भीती आहे चायना ग्रीनलँडमध्ये असलेल्या या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आपली अर्थव्यवस्था मजबूत करेल आणि भविष्यामध्ये चायना सत्ता स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्वाचा सत्ता स्पर्धक देश म्हणून समोर येऊ शकतो. त्याकरता अमेरिकेला चायनाचं वर्चस्व मोडीत काढून जगाच्या आर्थिक आणि राजकीय वर्चस्वातून स्वतःचं वर्चस्व सिद्ध करायचं आहे. इतिहासात जर आपण डोकावलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे 1867 मध्ये अमेरिकेने अलास्का नावाचा प्रांत विकत घेतला होता. तसाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प सरकारकडनं 2025 मध्ये पुन्हा केला जातो आहे. 2019 मध्येही डोनाल्ड ट्रम्पने ग्रीनलँड विकत घेण्याची धमकी दिलेली होती. तोच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी 2025 मध्ये केलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड विकत घेण्याची धमकी वारंवार का देत आहेत, तर त्याचं कारण असं आहे, डोनाल्ड ट्रम्पला आंतरराष्ट्रीय पातळीवरती अमेरिका या देशाचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. मग ते राजकीय वर्चस्व असेल अथवा आर्थिक वर्चस्व असेल. आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून सुपर पॉवर म्हणून जगाचं केंद्र अमेरिकाच असली पाहिजे आणि जग अमेरिका म्हणेल त्या पद्धतीनं नाचलं पाहिजे अशी मनोभावना डोनाल्ड ट्रम्पची आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला म्हणून हवं आहे ग्रीनलँडवरती वर्चस्व. तुम्ही पाहू शकता 1867 मध्ये अलास्का विकत घेतल्यानंतर ग्रीनलँड विकत घेण्याचा प्रयत्न अमेरिके प्रशासनाकडून केला जात आहे. याकरता डोनाल्ड ट्रम्पने 1910 पूर्वी डोनाल्ड ट्रम्पच्या देशाने म्हणजेच अमेरिकेनं प्रयत्न केलेला आहे. 3 देशाबरोबर करार करून ग्रीनलँड ताब्यात घेण्याची योजना 1910 मध्ये केलेली होती. पुढे नंतर 1941 मध्ये तुम्हाला माहिती आहे 1939 ते 45 मध्ये दुसरं महायुद्ध झालेलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये सुद्धा अमेरिकेने डिफेन्स ऑफ ग्रीनलँड या करारानुसार ग्रीनलँडच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली होती. 1951 मध्ये पुढे नवा करार करण्यात आला आणि ग्रीनलँडमध्ये अमेरिकन सैन्याने आपली सैन्य व्यवस्था अधिक मजबूत केलेली आहे. अमेरिकेच्या या सगळ्या धोरणांच्या पाठीमागे जर मुख्य भूमिका कोणती असेल तर एनकेन प्रकारे ग्रीनलँड आपल्या ताब्यात ठेवणे, जेणेकरून ग्रीनलँडमध्ये असलेले जे साधन संपत्तीचे स्रोत आहेत ते साधन संपत्तीचे स्रोत आपल्या हातामध्ये राहतील. तेल आणि वायूचे संभाव्य साठे असण्याची दाट शक्यता संशोधकाने ग्रीनलँडमध्ये व्यक्त केलेली आहे. म्हणून ग्रीनलँडमध्ये असलेले संभाव्य साठे तेल आणि वायूचे जे संभाव्य साठे आहेत ते आपल्या ताब्यात राहिले पाहिजे, जेणेकरून आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येणाऱ्या देशांना विरोध करून आपली अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक मजबूत करणे हा अमेरिकेचा मानस आहे. आपण जाऊयात पुढे. तुम्हाला माहितीच आहे की अमेरिकेला इंटरेस्ट ग्रीनलँडमध्ये का आहे, कारण ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. ग्रीनलँडचं असलेलं प्राकृतिक स्थान आणि ग्रीनलँड मधनं युरोप या देशासोबत चालणारा व्यापार, म्हणून युरोपियन देशासोबत ग्रीनलँड या देशाचे असलेले संबंध, डेन्मार्क या देशाचं ग्रीनलँडवरती असलेलं वर्चस्व, हे वर्चस्व अमेरिकेला मोडीत काढायचं आहे. युरोपियन देशामध्ये असलेला व्यापार, चायना आणि रशिया याचं ग्रीनलँडमध्ये वाढत जाणारं वर्चस्व, या सगळ्या मुद्द्यांना मोडीत काढून अमेरिकेला स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. म्हणूनच ग्रीनलँड या बेटावरती रशियाचा वाढता हस्तक्षेप रोखणे आणि रशियाला आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्पर्धेतून नामशेष करणं हे अमेरिकेचं मुख्य धोरण असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणून या जिओ पॉलिटिक्सचा जर आपण विचार केला तर अमेरिकेला आपल्या आर्थिक सत्तेच्या वर्चस्वाच्या स्पर्धेमध्ये चायना आणि रशिया हा धोक्याचा वाटत आहे.
म्हणून अमेरिकेला रशिया आणि चायनाचं वर्चस्व मोडीत काढून जगाचं राजकारण एककेंद्री बनवायचं आहे आणि ते केंद्र असणार आहे अमेरिका. म्हणून अमेरिकेला जगाची सर्व सत्ता, आर्थिक आणि राजकीय सत्ता स्वतःच्या हातामध्ये ठेवायची आहे आणि जगामध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुपर पॉवर म्हणून अमेरिकेला स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. याच मनोभूमिकेतनं डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः उद्योगपती आहेत, त्यांना स्वतःचं उद्योग क्षेत्र वाढवायचं आहे आणि अमेरिकेला जगात सर्वाधिक महत्वपूर्ण प्रभावशाली देश म्हणून मग तो राजकीय दृष्टिकोनातून असेल, आर्थिक असेल किंवा सामरिक दृष्टिकोनातून असेल, या सगळ्याच दृष्टिकोनातून स्वतःची एक महासत्ता म्हणून जगासमोर फक्त आणि फक्त अमेरिकेलाच आणायचं आणि जग एकाच केंद्रकाभोवती फिरत राहील. जगाचं सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि संरक्षण राजकारण अमेरिका याच केंद्राभोवती फिरवत ठेवणं आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करणं ही अमेरिकेची कूटनीती आहे. आणि त्याच कूटनीतीचा भाग म्हणून अमेरिकेला ग्रीनलँड हवं आहे का, रशियाचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी. जर आपण ग्रीनलँड या देशाची लोकसंख्या पाहिली तर अवघी 56,000 लोकसंख्या वस्तीचा हा देश आहे आणि हा देश उत्तर अंटार्क्टिका प्रदेशामध्ये असलेलं याचं प्राकृतिक स्थान, तिथं असलेली नैसर्गिक साधन संपत्ती, 56,000 वस्तीचा असलेला फक्त हा देश, फक्त 56,000 लोकसंख्या आहे आणि सध्या या देशावरती डेन्मार्कचं वर्चस्व आहे. डेन्मार्कने वारंवार अमेरिकेच्या भूमिकेला केलेला विरोध, नाटोने केलेला विरोध आणि डेन्मार्कच्या भूमिकेला विरोध करत अमेरिकेला स्वतःचं तिथं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. सार्वत्रिक निवडणुकामध्ये अमेरिकेच्या या भूमिकेला ग्रीनलँडच्या जनतेने विरोध केल्यानंतरही अमेरिकन प्रशासन, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन ग्रीनलँडला विकत घेण्याची मानसिकता का ठेवत आहे, तर मुख्य मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा तो म्हणजे ग्रीनलँडवरती अमेरिकेला वर्चस्व हवं आहे. एक, अमेरिका चायना आणि रशियाचं वर्चस्व मोडीत काढू इच्छित आहे, डेन्मार्कला साईडलाईन करू इच्छित आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ग्रीनलँडमध्ये असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती अमेरिकेला स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करून युरोपियन देशाचं ग्रीनलँडमध्ये असलेले राजनैतिक, आर्थिक आणि सामरिक संबंध संपुष्टात आणून स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूयात. ग्रीनलँड या देशावरती असलेलं वर्चस्व अमेरिकेला का मोडीत काढायचं आहे. ग्रीनलँड तुम्ही पाहू शकता, उत्तर अमेरिका खंडात हा देश जरी असला तरी सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या ग्रीनलँडचे संबंध हे युरोपशी अधिक जोडल्या गेलेले आहेत. हे संबंध सुद्धा अमेरिकेला मोडीत काढायचे आहेत, कारण या भागामध्ये दोनच देशाचे दर्यावर्दी यांचं वर्चस्व आहे आणि ते दोन देश म्हणजे नॉर्वे आणि डेन्मार्क. नॉर्वे आणि डेन्मार्क याचे ग्रीनलँड सोबत असलेले जे सामरिक संबंध आहेत, ते संबंध मोडीत काढल्याशिवाय अमेरिकेला स्वतःचं वर्चस्व तिथं प्रस्थापित करता येणार नाही. म्हणून अमेरिकेला अगोदर नॉर्वे आणि डेन्मार्क यांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ग्रीनलँड हे बेट ताब्यात असणं क्रमप्राप्त ठरत आहे. कॅनडा, उत्तर अमेरिकेतून युनियट जमाती आल्या होत्या, ज्या या जमातीतल्या मूळ रहिवासी मानल्या जातात. 17व्या शतकात डॅनिश आणि नॉर्वेजियन दर्यावर्दी ग्रीनलँडमध्ये पुन्हा आले आणि त्यांनी तेथे वसाहती स्थापन केल्या. 1814 पर्यंत मध्ये डेन्मार्क हे ग्रीनलँड हे डेन्मार्कने आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. पुढे जर आपण याच्यामध्ये माहिती पाहायची म्हटलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आपल्या ताब्यात ठेवण्याची वल्गना पहिल्यांदाच केलेली नाहीये. 2019 मध्ये त्यांनी तो प्रयत्न केलेला होता. 2025 मध्ये पुन्हा डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँड खरेदी करण्याची भाषा करत आहेत. त्याचं कारण असं का हवं तर उत्तर ध्रुवीय आर्क्टिक प्रदेशामध्ये असलेलं ग्रीनलँडचं प्राकृतिक स्थान आणि ग्रीनलँडला असलेलं रशियाचं आणि चायनाचं जे महत्व आहे, या तीनही देशाच्या दृष्टिकोनातून ग्रीनलँडचं असलेलं महत्व आणि त्याच्यामध्ये स्वतःचं वर्चस्व अमेरिकेला हवं आहे का, तर चायना आणि रशियाचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी. अलीकडे ग्रीनलँडच्या या प्रदेशामध्ये चायना आणि रशियाचा जहाजाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारावरती चायना आणि रशियानं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. ते वर्चस्व अमेरिकेला मोडीत काढायचं आहे. म्हणून
अमेरिकेला ग्रीनलँड आपल्या ताब्यात असणं आवश्यक वाटत आहे. अमेरिकेनं नेमकं कारण काय दिलेलं आहे ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी? तर ते कारण असं आहे, अमेरिका म्हणते, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन म्हणते, ते म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून आणि सामरिक दृष्टिकोनातून चायना आणि रशियाचं ग्रीनलँडच्या प्रदेशामध्ये वाढत जाणारं वर्चस्व हे ग्रीनलँडच्या सुरक्षेसाठी धोका आहे. म्हणून त्यांनी हा ग्रीनलँडच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करून ग्रीनलँड आम्हाला आमच्या ताब्यात हवं, याकरता अमेरिका ग्रीनलँड विकत घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. बघा, आम्हाला ग्रीनलँड खनिजासाठी नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी हवंय असं डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्पच्या या म्हणण्याच्या पाठीमागे भूमिका मात्र वेगळीच आहे. कहीं पे निगाहे, कहीं पे निगाहे, कहीं पे इशारा अशी जी म्हण आहे तशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प प्रशासन करत आहे. बोलते एक आणि उद्दिष्ट मात्र दुसरंच आहे. आपण पाहूया डोनाल्ड ट्रम्पच्या या मनोभूमिकेबद्दल विस्तृत माहिती. बघा, ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितरत असल्याने ग्रीनलँड या बेटावरील दुर्मिळ खनिजे, युरेनियम, लोखंड याचा साठा मिळवणे सोपं होणार आहे आणि हा साठा अमेरिकेला आपल्या ताब्यात ठेवायचा आहे. वेळ पडलीच तर आम्ही ग्रीनलँड वरती लष्करी कारवाई करून ग्रीनलँड आमच्या ताब्यात घेणार अशी धमकी डोनाल्ड प्रशासनाकडनं दिलेली आहे. का देत आहे डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धमकी? कारण ग्रीनलँड मध्ये असलेलं नैसर्गिक साधन संपत्ती, चायना आणि रशियाचं वर्चस्व मोडीत काढणे आणि ग्रीनलँड वरती वर्चस्व प्रस्थापित करून रशिया आणि चायनाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाला शह देणे हा आहे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा मुख्य उद्दिष्ट या ग्रीनलँडला विकत घेण्याच्या भूमिकेच्या पाठीमागे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं सांगितलेलं आहे, वेळ पडलीच तर आम्ही युद्ध करू, आमच्याकडे आकस्मिक योजना सुद्धा तयार आहे. का तर चायना आणि रशियाचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी वेळ पडलीच तर आम्ही ग्रीनलँड युद्ध करून आमच्या ताब्यात आणू, जेणेकरून अमेरिका स्वतःला जगाच्या समोर जगाची आर्थिक आणि सुपर पॉवर महासत्ता म्हणून प्रस्थापित करू शकेल. अमेरिकेच्या प्रशासनाकडनं वारंवार दिल्या जाणाऱ्या या धमक्या कशासाठी आहेत? तर अमेरिकेला स्वतःचं वर्चस्व सिद्ध करायचं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ट्रम्प प्रशासनाला इशारा वजा धोक्याची सूचना दिलेली आहे. ग्रीनलँड पासून दूर राहा. फ्रान्स, जर्मनी, इटली यासारख्या युरोपियन देशांनी सुद्धा अमेरिकन प्रशासनाला ठणकावून सांगितलेलं आहे, तुम्ही ग्रीनलँड पासून दूर राहा. डेन्मार्क या देशाने विरोध केलेला आहे अमेरिकेच्या या भूमिकेला. का तर डेन्मार्कचं सध्या ग्रीनलँड वरती वर्चस्व आहे आणि नाटो सदस्य देशांनी सुद्धा अमेरिकेला ठणकावून सांगितलेलं आहे की ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील. संयुक्त राष्ट्राने सुद्धा यामध्ये भूमिका घेणं आता महत्वाचं आहे. ग्रीनलँड हा चर्चेत असलेला मुद्दा अमेरिकेच्या दृष्टिकोनातून आणि एकंदरीत जगाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून हॉट पॉइंट बनलेला आहे. का तर ग्रीनलँडच्या बाबतीत अमेरिकेने वारंवार बोलून दाखवलेली आपली इच्छा, आपली मनीषा, ग्रीनलँड आम्हाला हवंय. का एन प्रकारे, मग ते युद्धाच्या माध्यमातून असेल किंवा खरेदी करण्याच्या माध्यमातून असेल, ग्रीनलँडचं वाढत जाणारं महत्व, ग्रीनलँडमध्ये असलेली नैसर्गिक साधन संपत्ती, ग्रीनलँडचं प्राकृतिक स्थान, रशिया आणि चायनाचं ग्रीनलँडमध्ये वाढत असलेलं वर्चस्व, या सगळ्या गोष्टींना मोडीत काढून अमेरिकेला ग्रीनलँड हवाय स्वतःची सुपर पॉवर जगाच्या समोर दाखवण्यासाठी. म्हणून अमेरिका एवढी उतावीळ झालेली आहे ग्रीनलँड आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पुन्हा धमकी देत आहेत, जर आम्हाला ते विकत मिळत नसेल तर आम्ही ते युद्ध करून आमच्या हातामध्ये घेऊयात. ग्रीनलँडवरती स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करून अमेरिकेला चायना, रशिया या देशाचं वर्चस्व मोडीत काढायचं आहे. ग्रीनलँडमध्ये वाढत जाणारं रशिया आणि चायनाचं वर्चस्व राजकीय दृष्टिकोनातून मोडीत काढून स्वतःला आर्थिक महासत्ता प्रस्थापित करायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण ग्रीनलँड हे अमेरिकेला का हवं आहे, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा ग्रीनलँडवरती का डोळा आहे आणि एकंदरीत जागतिक राजकारणामध्ये
या घटनेचे काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्या मुद्द्यांचा विचार या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात केलेला आहे. भेटूयात आपण नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.